नायकाने विश्वास टाकला. मनीषकडे अनेक वर्षाचा ज्यांच्याकडे अनुभव आहे क्रिकेटचा. अनिकेत म्हात्रे खेळते वैयक्तिक 4 धावसंख्येवर आणि आदेश मध्ये खेळतोय वैयक्तिक 7 धावसंख्येवर. एक षटकाराचा समावेश आले स्वतःचं खातं खोललं गेलं. आणि मात्र पहिला चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये पाहायला विलाला गेला. 4-5 पावलांचा रणअप जरी असला तरी मात्र एकदम प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. पहिला चेंडू डॉट. आतापर्यंत 7 चेंडू फेकले गेले. 7 मध्ये आले तब्बल 24 धाबा. कमीत कमी समोर रॉयल कलंबोली टीम्स आहे. 60, 65, 70 पेक्षा एवढं 75 पर्यंत धाव्या बनवाव्या लागतील कारण समोर देखील तगडा संघ आहे. मनीष पुन्हा एकदा यावेळी अपील केली. पंचांचे बोट उंच. हा दुसरा फलंदाज येतोय डागाआउट मध्ये. विकेट नंबर 2. वन डाऊन साठी आला होता तेज मत्ते संघाचा सरसेनापती. 3 चेंडूंचा फेस केला. 3 चेंडूंचा सामना केला आणि वैयक्तिक 7 धावांचं मात्र योगदान दिलं आपल्या संघासाठी. त्यानंतर येतोय 4थ्या क्रमांकावर हितेन पाटील. त्यांच्या नावातच पाटील की आहे. आता हितेनला काहीतरी कामगिरी करावी लागेल. अनिकेतला आता हितेनला मात्र पार्टनरशिप करावी लागेल. सुरुवात मात्र अप्रतिम झाली. पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 24 धावसंख्या आल्या. काही सुंदर गोलंदाजी मनीष सावंतची पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल. पहिला चेंडू आला डॉट. त्यानंतर मात्र विकेट्स. हा असेल 3रा चेंडू आणि मात्र समोर आहे आता 2 नवीन जोडी आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला हितेन पाटील आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत म्हात्रे. आपण मॅच एन्जॉय करतोय. रॉयल कलंबोली आणि ओम अथर्व 11 वलप. अतिशय रंगातदार मॅच. सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे मॅच मध्ये. कोण होणार सिकंदर, कोण होणार शहेनशाह या 2 टीम्स मधील. यावेळेस मात्र सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. काय प्रचंड वेगाने चेंडू फेकला गेला. अतिशय प्रतिम गोलंदाजी. नक्कीच कौतुक करावं लागेल. 3 चेंडू फेकले. 3 चेंडूमध्ये 1 मात्र विकेट्स मिळवला गेला. कोणताही रन्स नाही. म्हणजे आतापर्यंत 9 चेंडू फेकले. 9 मध्ये 2 बाद धावसंख्या मात्र आहे ती म्हणजे 24. प्रतिम गोलंदाजी. क्या बात आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये ज्या जवळजवळ 24 धावसंख्या दिल्या गेल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र मनीष सावंत याने मात्र वसूल केल्या. 4 चेंडू फेकले गेले. 1 सुद्धा रन्स नाही. 1 मात्र विकेट मिळवला गेला. आता अनिकेत म्हात्रे आणि हितेन पाटीलची चर्चा. कशा प्रकारे चेंडू फेकला जातो, कशा प्रकारे खेळणे देखील गरजेचं आहे. हा मित्रांनो क्रिकेट आहे. असं वाटलं सुरुवातीला 24 आल्यानंतर की चांगली धावसंख्या होऊ शकतोय परंतु हम भी कुछ कम नाही हे दाखवून दिलं मात्र गोलंदाजानं. मनीष सावंत 5वा चेंडू. अवखरा गोलंदाज यावेळी बॅटफील्डला जातोय. 1 पाय पाठीमागे जागा बनवली होती. आता मात्र एकच लक्ष असेल या षटकामध्ये. मिडल ओव्हर निघणार का. 5 चेंडू. काय कमालीची गोलंदाजी. अगोदरच्या मॅच मध्ये 7 खराब चेंडू फेकले आणि या दुसऱ्या षटकामध्ये 5 मात्र डॉट बॉल फेकले. हा मित्रांनो क्रिकेट आहे. शेवटचा चेंडू आहे. मिडल ओव्हर निघणार का. काय घडणार, काय बिघडणार. सर्व प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यामध्ये, या मॅच मध्ये. मनीष सावंत या षटकाचा हिरो. अंतिम चेंडू. क्या बात आहे. यावेळेस अप्रतिम. मला वाटतं आजच्या जतीनजी टुर्नामेंट मधील पहिली मेडन ओव्हर जर बॉलिंग आवडले असेल तर मात्र मनीष सावंत साठी होऊन जाऊ त्या जोरदार टाळ्या. काय मित्रांनो क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 24 येतात काय आणि दुसऱ्यामध्ये मात्र मेडन ओव्हर जातोय. चला आता प्लीज आपण शॉर्ट मीटिंग करू नका विनंती आहे. सुमितजी चला.